ही सेल्फी काढूया. आता लगेच अपलोड करते. झालं तुझं? नाही, सेल्फी अपलोड करणं वगैरे सगळं झालं. शनाया जरा स्वस्त बसू दे ना माणसाला. काय चाललंय? काय झालं बेबी? डिनर करताना पण मूड ऑफ होता तुझा. इज एनीथिंग रॉंग? काही झालेलं नाहीये. जरा स्वस्त बसू दे ना माणसाला. माणूस काय मूड मध्ये असतो आणि तुझं काय चाललंय? आज आई बाबा आले होते. जाम संतापलेत माझ्या. काय वाटेल ते सुनावलं त्यांनी मला. एवढंच ना? अरे मग एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तसेही आई बाबा तर राधिकाच्या साईडनी असणार होते ना. ठीक आहे गॅरी, दुर्लक्ष कर तू, जाऊ दे. हा, दुर्लक्ष कर. तुला म्हणायला काय जाते? नाही, तू आरामात आहेस ना इथे. तुला माहितीये की मी काय टेन्शन मधून जातोय ते? इथे ते सोसायटी वाले सारखे येऊन टोचून टोचून डोकं खातात माझं. त्याच्यामध्ये आई बाबा सुद्धा. आता इतकं ऐकवलंय त्यांनी मला. काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. जो येतो तो एकतर मला बोलून जातो, नाहीतर टोमणे मारून जातो. काय सहन करतोय माझं मला माहितीये. म्हणे दुर्लक्ष कर. ओरडू नको ना. ओरडत नाहीये शोना, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय सिच्युएशन. हो, राहू दे. तुला काय वाटतं सगळे फक्त तुलाच ओरडतात का? मला कोणी काहीच बोलत नाही. ती भक्ती इतकं बोललीये, मला इतकं बोललीये माहितीये तुला, आणि मला तिला काहीच बोलता आलं नाही. कारण घर तिचं आहे ना. एकतर ती बोलायला लागली ना की एक 5-5 मिनिटं बोलते माहिती, आणि अर्ध तर मला कळतही नाही. त्याच सोसायटीतले लोक ते तर मला इतके सुनावतात, यू डोंट इवन नो व्हॉट दे टॉक बिहाइंड माय बॅक. नाही, जाऊ दे. एक तर माझा जॉब गेलाय. मी दिवसभर घरी असते. इतकं बोर होतं माहितीये मला. मी वाट बघते ना कधी संपतात प्रॉब्लेम्स याची. ए बच्चा, शांत हो ना. हा, प्लीज काम डाऊन. सगळं नीट होईल. ओके? कसं आहे, राधिका आत्ताच गेलीये. आता आई बाबाही जरा तापलेत. त्यांनाही जरा नागपूरला जाऊ दे. एकदा सगळं शांत झालं ना, सेटल झालं ना, की मग पुढचं बघूया आपण. मग बघूया म्हणजे काय? अरे यार, तू का सगळ्यांचा एवढा विचार करतोय? ती राधिका गेली उडत, आणि आपण ठरवलंय ना फक्त एकमेकांचा विचार करायचा. मग आई बाबा पण गेले खड्ड्यात. शनाया, माझ्या आई बाबांना काही बोलायचं नाही. आणि हे आता परत नाही सांगणार मी तुला. अरे सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. गॅरी, आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू लिव्ह विथ यू. या, आणि त्या सगळ्यालाच डिले होतोय. ए बच्चा, जस्ट हॅव सम पेशन्स. ओके? ओके. सगळं नीट होईल. निघूया. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.